तर त्याच्यामध्ये काय सांगलेलं आहे, कंडक्टर जो आहे तर तो कंडक्टर काय आहे, सेमी कंडक्टर आणि इन्सुलेटर. म्हणजे कंडक्टर म्हणजे ते जे गिव्हन बॉडी आहे तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा करंट जो आहे तो करंट कोणत्याही प्रकारचा त्यामध्ये अडथळा निर्माण होत नाही. आणि सेमी कंडक्टर मध्ये काय असतोय, थोडाफार अडथळा असतो पण पर्टिक्युलर कंडिशनसाठी. आणि इन्सुलेटर म्हणजे त्या इन्सुलेटर मधून कोणत्याच प्रकारचा करंट त्यामधून पास होत नाही. म्हणजे आपण काय सांगतो, कंडक्टर जे आहे तर ते कंडक्टर म्हणजे काय, इझिली कंडक्ट द इलेक्ट्रिकल करंट. म्हणजे जो काय इलेक्ट्रिकल करंट आहे तर तो इलेक्ट्रिकल करंट काय होतो, इझिली कंडक्ट केला जातो. त्यानंतर सेमी कंडक्टर म्हणजे काय, कंडक्ट द इलेक्ट्रिक करंट लेस दॅन कंडक्टर अँड ग्रेटर दॅन इन्सुलेटर. म्हणजे कंडक्टर मधनं जो काय करंट पास होतो तर तो करंट किती पास होत असतोय, तर कंडक्टर पेक्षा कमी आणि इन्सुलेटर पेक्षा जास्त. आणि इन्सुलेटर जे आहे तर त्या इन्सुलेटर मध्ये डज नॉट कंडक्ट एनी करंट, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा करंट पास होत नाही. ओके. कंडक्टर जे असतं तर ते कंडक्टर मध्ये जे ऍटम्स येतात, एलिमेंट्स येतात, तर ते एलिमेंटच्या आउटर मोस्ट सेल जे आहे तर त्या आउटर मोस्ट सेल मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे असतात तर ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन लेस दॅन 4 पेक्षा कमी असतात. म्हणजे आउटर मोस्ट सेल जे आहे तर त्या आउटर मोस्ट सेल मध्ये 1 2 3 असे इलेक्ट्रॉन असतात. आणि सेमी कंडक्टर मध्ये जे काय एलिमेंट्स येतात तर त्याच्या आउटर मोस्ट सेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन येतात. त्याच्या आउटर मोस्ट सेल मध्ये काय येतात, 4 इलेक्ट्रॉन येतात. इन्सुलेटर मध्ये काय सांगितलं, हॅज 8 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन इट्स आउटर मोस्ट ऑर्बिट. म्हणजे 5 6 7 आणि 8 म्हणजे ग्रेटर दॅन 4 असे काय येतात इन्सुलेटर मध्ये एलिमेंट्स येतात. म्हणजे एलिमेंटच्या आउटर मोस्ट ऍटम जे आहेत ऍटमच्या आउटर मोस्ट जो सेल आहे तर त्या आउटर मोस्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, तर ग्रेटर दॅन 4. त्याचा बॉन्डिंग जे आहे तर ते बॉन्डिंग कोणत्या प्रकारचं तयार होत असते, कंडक्टर जो असतो तर त्या कंडक्टर मध्ये मेटॅलिक बॉन्ड असतो. मेटल मेटल दोन मेटल एकत्र येऊन त्याच्यामध्ये बॉन्डिंग तयार होत असतं. सेमी कंडक्टर मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होत असतो. तो जो बॉन्ड आहे तर तो बॉन्ड कसा असतो, जे काही इलेक्ट्रॉन आहेत तर ते इलेक्ट्रॉन शेअरिंग करून, म्हणजे ते दोन इलेक्ट्रॉन जे असतात तर ते इलेक्ट्रॉन काय करतात, शेअर होतात आणि त्यामधून काय होतो, कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होत असतो. आणि इन्सुलेटर जो आहे तर त्या इन्सुलेटर मध्ये आयोनिक बॉन्ड तयार होत असतो. इन्सुलेटर मध्ये काय होत असतो, आयोनिक बॉन्ड जो आहे तो आयोनिक बॉन्ड काय होत असतो त्या ठिकाणी क्रिएट होत असतो. त्यानंतर व्हॅलन्स अँड कंडक्शन बँड जे असतात कंडक्टर मध्ये ओव्हरलॅप होतात. म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बँड गॅप जो आहे तो बँड गॅप नसतोय, म्हणजे बँड गॅप इज 0. आणि सेमी कंडक्टर मध्ये व्हॅलन्स आणि कंडक्शन बँड जे आहे आर सेपरेटेड बाय द फॉरबिडन एनर्जी गॅप. म्हणजे त्या दोन बँड मधला जो काही डिस्टन्स आहे किंवा डिस्टन्स आहे तर ते डिस्टन्स काय असते, 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. इलेक्ट्रॉन व्होल्ट दोन एनर्जी बँड आहेत, मग त्याच्यामध्ये जे काही एनर्जी गॅप आहे तो एनर्जी गॅप किती असतोय, 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. व्हॅलन्स अँड कंडक्शन बँड आर सेपरेटेड बाय फॉरबिडन एनर्जी गॅप ऑफ 6 to 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि इन्सुलेटर मध्ये जो काय व्हॅलन्स आणि कंडक्शन बँड मधला जो काय गॅप असतोय तर तो गॅप किती असतोय, 6 to 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट. कंडक्टर मध्ये रेजिस्टन्स इज व्हेरी स्मॉल, सेमी कंडक्टर मध्ये रेजिस्टन्स इज हाय, आणि इन्सुलेटर मध्ये रेजिस्टन्स इज व्हेरी हाय. म्हणजे कंडक्टर मध्ये जे काय आपण कंडक्टिंग मटेरियल घेतलेलं आहे कंडक्टर मध्ये तर त्याचा रेजिस्टन्स जो असतो तो व्हेरी व्हेरी स्मॉल असतोय, खूप कमी असतोय. कारण सेमी कंडक्टर मध्ये रेजिस्टन्स इज हाय आणि इन्सुलेटर जो आहे तर त्या इन्सुलेटर मध्ये रेजिस्टन्स इज व्हेरी हाय. त्याचा जो रेजिस्टन्स असतोय तर तो रेजिस्टन्स किती असतोय, व्हेरी हाय असतोय. ओके. इट हॅज पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. मग त्याचा जो टेम्परेचर कोएफिशियंट आहे तो टेम्परेचर कोएफिशियंट किती असतो, पॉझिटिव्ह असतोय. पॉझिटिव्ह का म्हटलेलं आहे, जर त्याला आपण हीटचं टेम्परेचर जर अप्लाय केलं तर कंडक्टिव्हिटी काय होते, इन्क्रीज होते. त्याचबरोबर सेमी कंडक्टर मध्ये काय सांगितलं, निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आहे. निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट का म्हटलेलं आहे, तर सेमी कंडक्टरची कंडिशनच आहे, ऍट रूम टेम्परेचर सेमी कंडक्टिंग मटेरियल आर इन्सुलेटर. काय सांगतोय,
in room temperature the semiconducting materials or semiconductor elements are insulator. It has negative temperature coefficient. मग त्याचा जो टेम्परेचर आहे त्याचं टेम्परेचर काय निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट असतं आणि इन्सुलेटर मध्ये काय इट हॅज निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. इन्सुलेटर मध्ये काय असतं त्याचा जो टेम्परेचर कोएफिशियंट आहे तो काय असतोय निगेटिव्ह असतो. कंडक्टर मध्ये कॉपर ॲल्युमिनियम हे दोन एलिमेंट घेतले जातात. सेमीकंडक्टर मध्ये सिलिकॉन आणि जर्मेनियम आणि इन्सुलेटर मध्ये मिका आणि पेपर. तर हे काय त्याचे एक्झाम्पल आहेत. ओके, मग हा जो डिफरन्स आहे तर ह्या डिफरन्स तुम्हाला व्यवस्थितपणे समजलाय सर्वांना. ह्याच्यामध्ये काय अडचण आहे का? नो सर. नो सर. नो सर. तर बघा सेमीकंडक्टर म्हणजे काय सांगलेलं आहे तर द ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग विच डील्स विथ द करंट अँड नॉन कंडक्शन करंट कंडक्शन through the vacuum, gas or semiconductor is known as electronics. Electronics essentially deals with the electronic device and their utilization. An electronic device is that current flows through the vacuum or gas or semiconductor. Principle of electronics: the last orbit cannot be have more than 8 electrons, and the last but one orbit cannot be have more than 18 electrons. तर ह्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे की सेमीकंडक्टर मध्ये जे काय आपलं फर्स्ट आर्टिकल आहे ते सांगितलेलं आहे बघा. व्हॉट आर द पी टाईप आणि एन टाईप किंवा व्हॉट आर द बायस रिव्हर्स बायस फॉरवर्ड बायस जे काय किंवा व्हॉट इज द बँड. आपण सुरुवातीला सांगितलं की बँड जो असतो तर तो बँड म्हणजे काय बघायचं. मग त्याच्यासाठी आपल्याला काय आहे ते जो बँड आहे तो बँड कसा तयार होतो तो जो बँड दिलेला आहे तो बँड कशा पद्धतीने तयार होतो तो आपल्याला शिकायचा. मग त्याच्यासाठी आपल्याला स्ट्रक्चर ऑफ ॲटम. atoms are made of protons, neutrons आणि electrons. ॲटम जो आहे तर तो ॲटम काय असतोय प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन पासून तयार झालेला असतोय. द डिफरन्स बिटवीन व्हेरियस टाइप्स ऑफ एलिमेंट इज ड्यू टू द डिफरंट नंबर ऑफ अँड अरेंजमेंट. म्हणजे प्रत्येक टाईपचे जे काही एलिमेंट्स असतात तर त्या एलिमेंटचा जो काही नंबर असतोय तर तो नंबर काय असतोय डिफरंट असतोय आणि त्याची जी काय अरेंजमेंट आहे तर ते अरेंजमेंट सुद्धा काय असते डिफरंट असते. म्हणजे काय atoms are made of the protons, neutrons and electrons and the difference between various types of element is due to the different number of and arrangement. त्याची जी काय अरेंजमेंट असते तर ती अरेंजमेंट सुद्धा काय असते डिफरंट असते. का तर प्रत्येकाचा ॲटॉमिक नंबर जो आहे तर तो प्रत्येकाचा ॲटॉमिक नंबर काय आहे डिफरंट आहे म्हणून त्याची अरेंजमेंट सुद्धा कशी असते प्रत्येक ॲटमची अरेंजमेंट जी आहे तर ती अरेंजमेंट सुद्धा कशी असते डिफरंट असते. ओके, मग तो इथे एक स्ट्रक्चर दिलेला आहे तुम्हाला. कशा स्ट्रक्चर दिलेला आहे द स्ट्रक्चर ऑफ कॉपर ॲटम. जे काय दिलेलं आहे एक स्ट्रक्चर दिलेलं आहे तर काय सांगितलेलं आहे द स्ट्रक्चर ऑफ कॉपर ॲटम इज डिफरंट फ्रॉम दॅट कार्बन ॲटम अँड हेन्स टू एलिमेंट्स हॅव डिफरंट प्रॉपर्टीज. म्हणजे दोन एलिमेंट घेतलेले आहेत एक कॉपर आहे आणि दुसरा कार्बन आहे. इथं जे ॲटॉमिक स्ट्रक्चर दिलेलं आहे तर ते कशाच दिलेलं आहे कॉपरचं दिलेलं आहे आणि कार्बनचं आणि कॉपरचं जर कंपॅरिझन केलं तर त्याच्या जे काही एलिमेंट्स आहेत तर त्या एलिमेंटची प्रॉपर्टी काय असतात डिफरंट असतात. द ॲटॉमिक स्ट्रक्चर कॅन बी इझिली बिल्ड अप अकॉर्डिंग टू ॲटॉमिक वेट अँड ॲटॉमिक नंबर ऑफ द एलिमेंट टेकिंग इन केस ऑफ कॉपर ॲटम. त्याच्यामध्ये काय आहे तर त्याच्या जे काय प्रॉपर्टी आहेत ते डिफरंट आहेत म्हणून सांगितलेलं आहे. नंतर ॲटॉमिक वेट जे आहे कॉपरचा ॲटॉमिक वेट किती आहे 64 आहे आणि ॲटॉमिक नंबर किती आहे 29. मग ह्याच्यावर आपण काय सांगू शकतो नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहेत 29 आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स ते किती आहेत 35. इट हॅज 29 इलेक्ट्रॉन्स विच आर अरेंज्ड इन द डिफरंट ऑर्बिट. म्हणजे जे 29 इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते 29 इलेक्ट्रॉनची जी काय अरेंजमेंट आहे तर ती वेगवेगळ्या ॲटॉमिक सेलमध्ये किंवा ऑर्बिटमध्ये केलेली आहे. म्हणजे बघा फर्स्ट मध्ये 2 आहेत, सेकंड मध्ये 8, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 18 आणि रिमेनिंग जे काय राहिलेला आहे तो लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन राहिलेला आहे. लास्ट ऑर्बिटमध्ये किती राहिलेला आहे ओनली 1 इलेक्ट्रॉन. तो जो इलेक्ट्रॉन आहे तर त्या इलेक्ट्रॉनला काय म्हटलं जातं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हटलं जातं. तो जो इलेक्ट्रॉन आहे तर त्या इलेक्ट्रॉनला काय म्हटलं जातं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. बरोबर. इट हॅज 29 इलेक्ट्रॉन्स विच आर अरेंज्ड इन डिफरंट ऑर्बिट. म्हणजे याच्यामध्ये टोटल 29 इलेक्ट्रॉन आहेत आणि त्यांची जी अरेंजमेंट आहे तर ती अरेंजमेंट कशी आहे डिफरंट ऑर्बिटमध्ये आहे. ओके, त्याच्यावर आपण काय सांगू शकतो
an electron is negatively charged particle having negligible mass. म्हणजे इलेक्ट्रॉन जो आहे तर तो इलेक्ट्रॉन काय असतोय, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहे, त्याचं जे काय मास आहे तर ते मास काय असते, निग्लिजिबल असते. सम ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ अन इलेक्ट्रॉन. मग इलेक्ट्रॉनच्या काही इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहेत ज्या तुम्हाला बऱ्याच ठिकाणी विचारले जातात आणि ते कॉन्स्टंट तुम्हाला माहिती नसतात. तर इथे दिलेलं आहे बघा, चार्ज ऑफ अन इलेक्ट्रॉन इज 1.602 into 10⁻⁻19 coulomb. Mass of an electron is 9.0 into 10⁻31 kilogram. Radius of an electron is equal to 1.9 into 10⁻15 meter. The ratio of E by M of an electron is 1.77 into 10⁻11 coulomb per kg. This means that mass of an electron is very small as compared to its charge. म्हणजे ह्याच्या तुलनेत जर आपण बघितलं तर ह्याचं जे काय मास आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू इट्स चार्ज. चार्जच्या कमतरतेत मास जर कन्सिडर केलं तर मासची व्हॅल्यू काय व्हेरी स्मॉल आहे ॲज कम्पेअर टू द चार्ज. द टोटल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज द सम ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. The energy of electron increases as its distance from the nucleus increases. तर आता ह्याच्यामध्ये एनर्जी लेवल दिलेली आहे. एनर्जी सेल लेवल फर्स्ट, सेकंड. एनर्जी लेवल इन्क्रीजेस ॲज द डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस इन्क्रीजेस. म्हणजे ते काय होतंय, जशी एनर्जी लेवल वाढत जाते, म्हणजे फर्स्ट सेल, सेकंड सेल, तसं काय होतं, हा जो न्यूक्लियस आहे सेंटरचा, तर त्याच्यापासून जे काय डिस्टन्स आहे तर ते डिस्टन्स सुद्धा काय होत जातं, इन्क्रीज होत जातं. तर लास्ट पॉईंट तो सांगला, द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. म्हणजे इलेक्ट्रॉनची एनर्जी जशी इन्क्रीज होते ॲज एट द इट्स डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस इन्क्रीजेस. म्हणजे त्याचं जे काही डिस्टन्स आहे तर ते डिस्टन्स सुद्धा काय होते, इन्क्रीज होते. कधी जसं काय होईल, इलेक्ट्रॉनची एनर्जी इन्क्रीज होईल तसं इन्क्रीज होते. म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहे तर ते जास्त असते. जेवढा त्याचा ॲटॉमिक नंबर जास्त असेल, म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असेल, त्याच्यामध्ये सबसेल जास्त असणार आहे. म्हणजे ऑर्बिट जास्त आहे. ऑर्बिट जास्त असतील तर त्याच्यामध्ये त्याचे डिस्टन्स जे आहे न्यूक्लियस पासून जे काय लास्ट ऑर्बिट आहे तर त्या लास्ट ऑर्बिट मधलं जे काय डिस्टन्स आहे तर ते डिस्टन्स काय असणार आहे, जास्त असणार आहे. त्यालाच काय म्हणायचं आता, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय बघायचं. तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय आपल्याला म्हणतो आपण, व्हॅलन्स म्हणजे एक्झॅक्ट नेमकं काय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे ते आपल्याला आता बघायचं. द इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ अन ॲटम आर नोन ॲज इलेक्ट्रॉन्स. म्हणजे ॲटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असतात, शेवटच्या कक्षेत जेवढे काही इलेक्ट्रॉन असतात तर ते इलेक्ट्रॉनला काय म्हटलं जातं, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. द आउटरमोस्ट ऑर्बिट कॅन हॅव मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे त्याची काय आहे, आउटरमोस्ट जे ऑर्बिट आहे त्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन असू शकतात, 8 इलेक्ट्रॉन असू शकतात. त्याच्यावर आपण काय सांगू शकतो, दॅट इज द मॅक्झिमम नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कॅन बी 8. त्याच्यावर आपण काय सांगितलं, जे काय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत त्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या जी असते तर ती व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या काय असणार आहे, 8 असणार आहे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहे त्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या काय असेल, 8 असेल. The valence electrons determine the physical and chemical properties of a material. त्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आपण काय काढू शकतो, त्या जो ॲटम आहे तर त्या ॲटमच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी ज्या आहेत त्या इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्या कशा कॅल्क्युलेट करायच्या त्या बघा आता. द इलेक्ट्रॉन्स ऑल्सो डिटरमाइन द इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ अ मटेरियल. मग त्याच्यावर आपण त्याची इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी एक सांगू शकतो. कशी असते बघा इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी. ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मटेरियल्स आर जनरली क्लासिफाईड इनटू कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर. आता आपण कशावरून सांगणार आहे, जर आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत त्याच्यावरून त्याची इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी हे करणार आहे, आपण डिटरमाइन करणार आहोत. तर ती कशा पद्धतीने डिटरमाइन केली जाते बघा. इफ द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑफ अन ॲटम इज लेस दॅन 4. जर लास्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जर 4 पेक्षा कमी असेल, हाफ ऑफ द मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे 4 लेस दॅन 4 असेल असे जे ॲटम्स असतात, द मटेरियल इज युजल इन मेटल अँड अ कंडक्टर. म्हणजे असे जे ॲटम आहेत तर ते ॲटम काय असतात, ॲज अ मेटल आणि कंडक्टर. फॉर एक्झाम्पल
सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम विच हॅव 1, 2, 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन रिस्पेक्टिव्हली. म्हणजे सोडियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन असतोय, मॅग्नेशियमच्या आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, ॲल्युमिनियमच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे आपली जी ती कंडिशन आहे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची, तर ती व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या कंडिशननुसार त्याच्या आउटरमोस्ट जी सेल आहे तर त्या आउटरमोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून सांगितलं, लेस दॅन 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. आउटरमोस्ट जी सेल आहे तर त्या आउटरमोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, लेस दॅन 4 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणून आपण त्याच्यावरून काय सांगू शकतो, लेस दॅन 4 इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते जे गिव्हन ॲटम आहेत किंवा एलिमेंट्स आहेत तर त्या एलिमेंट्सला ते काय असतील, एक तर मेटल असतील किंवा कंडक्टर असतील. ते काय असतील हे त्यानं आपण काय सांगितलं, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वरून आपण काय सांगतोय, त्याची इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी सॅटिस्फाय केली, डिटरमाइन केली. तर इथे बघा सोडियम आणि मॅग्नेशियमचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. तर त्या सोडियम आणि मॅग्नेशियमची जी काय प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टी कशा डिफरंट आहे तिथं दाखवलेलं आहे. सोडियम, मॅग्नेशियम त्याच्या ॲटॉमिक नंबर आणि ॲल्युमिनियम त्याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये दाखवलेले आहेत इलेक्ट्रॉन. सोडियमच्या आउटरमोस्ट सेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, मॅग्नेशियमच्या आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, त्यानंतर मॅग्नेशियमच्या आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन सेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे अशा पद्धतीने ते जे ॲटम्स आहेत ते ॲटम्स आपण काय सांगतोय, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. आणि ते जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, लास्ट ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन. ओके, तर त्याच्यानंतर आपल्याला बँड थेरी बघायची आहे त्याची. म्हणजे आता ह्याच्यामध्ये कोणकोणत्या टाईपचे बँड असतात आणि ते जे बँड आहेत तर ते बँड कशा पद्धतीने तयार होतात. तर बघा इथं एनर्जी लेवल आणि आयसोलेटेड ॲटम दिलेला आहे. एनर्जी लेवल 1, 2, 3, 4, 5 दिलेले आहे आणि आयसोलेटेड ॲटम्स दिलेले आहे. त्यांची एनर्जी लेवल डायग्राम बघायचे. तर व्हॉट दिस द टर्म आर, त्याच्यामध्ये 3 टाईपचे बँड आहे. फर्स्ट बँड आहे व्हॅलन्स बँड, दुसरा बँड आहे कंडक्शन बँड आणि तिसरा बँड आहे फॉरबिडन एनर्जी गॅप. आता हे जे बँड आहेत तर हे बँड कशा पद्धतीने तयार होतात, तर त्याच्यामधला फर्स्ट जो बँड आहे तर तो बँड कसा तयार होतो बघा. काय सांगितलेलं, द लास्ट कम्प्लिटली फिल्ड ॲट लिस्ट ॲट 0 डिग्री केल्विन बँड इज कॉल्ड व्हॅलन्स बँड. म्हणजे लास्ट कम्प्लिटली फिल्ड जो बँड असतो म्हणजे व्हॅलन्स बँड जो आहे तो व्हॅलन्स बँड काय कम्प्लिटली फिल्ड आहे. द नेक्स्ट बँड विथ हायर एनर्जी द कंडक्शन बँड, म्हणजे पुढचा जो बँड आहे त्या तो बँड आहे कंडक्शन बँड. आणि कंडक्शन बँड कॅन एम्प्टी ऑर पार्शियली फिल्ड. तो जो बँड असतो तर तो बँड काय आहे, त्या बँड आपण काय म्हणतो पार्शियली फिल्ड असतो. एक तर काय तो पूर्णपणे फिल असतोय किंवा पूर्णपणे एम्प्टी असतोय. तो जो बँड असतो तर त्या बँडला काय म्हटलं जातं, कंडक्शन बँड. आणि तिसरा जो आहे एनर्जी डिफरन्स बिटवीन द बॉटम ऑफ द कंडक्शन कंडक्शन बँड अँड टॉप ऑफ द व्हॅलन्स बँड इज कॉल्ड बँड गॅप. म्हणजे बॉटमचा आणि टॉपचा जो काय बँड आहे त्या दोन बँड मधला जो काय डिफरन्स असतो तर त्या डिफरन्सला काय म्हटलं जातं, फॉरबिडन गॅप म्हटलं जातं. तो जो गॅप असतो तर त्या गॅपला काय म्हटलं जातं, फॉरबिडन बँड गॅप म्हटलं जातं. आता त्यामध्ये व्हॅलन्स बँड म्हणजे काय आपल्याला तो इन डिटेल बघायचा आहे. द इलेक्ट्रॉन्स इन आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ अन ॲटम आर नोन ॲज इलेक्ट्रॉन्स, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. तर आपण सुरुवातीलाच सांगितलेलं आहे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, तर हा जो बँड तयार झालेला आहे तर हा बँड काय तयार झाला, एनर्जी लेवल डायग्राम पासून तयार झालेला आहे. मग ती एनर्जी लेवल डायग्राम आपण इथं बघितलेली आहे. काय अशा पद्धतीची एनर्जी लेवल डायग्राम असते, जसे आपल्या सेल असतात सबसेल त्या पद्धतीची एनर्जी लेवल डायग्राम असते. तर जे काय आउटरमोस्ट ॲटमचं जे काय आउटरमोस्ट ऑर्बिट आहे तर त्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये जेवढे काही इलेक्ट्रॉन्स आहेत तर त्या इलेक्ट्रॉन्सला काय म्हटलं जातं, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हटलं जातं. त्याच्या आउटरमोस्ट मध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत तर त्या इलेक्ट्रॉन्सला काय म्हटलं जातं, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. फॉर नॉर्मल ॲटम द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हॅव हायर एनर्जी.
म्हणजे काय जे काही नॉर्मल ऍटम असतात तर त्या नॉर्मल ऍटम मध्ये त्याची जी काही व्हॅलन्स असते तर ती व्हॅलन्स काय असते, हाव हायेस्ट एनर्जी. फॉर इनर्ट गॅस व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड. म्हणजे नॉर्मल ऍटम असतात त्याच्यामध्ये काय असतं, व्हॅलन्स बँड जो आहे तर तो व्हॅलन्स बँड काय होतो, आणि जे काही इनर्ट गॅसेस व्हॅलन्स बँड इनर्ट गॅसेस असतात तर त्याच्यामध्ये इनर्ट गॅसेस म्हणजे कोणकोणते ऍटम्स आहेत, कोणकोणते ऍटम आहेत इनर्ट गॅस म्हणजे? Helium, Helium, lithium, neon, argon. argon, बर, lithium. त्याच्या आउटर मोस्ट जे सेल असते म्हणजे त्याचं शेवटची जी कक्षा असते ऑर्बिट असते तर त्याच्यामध्ये ते जे ऑर्बिट आहे तर त्या ऑर्बिटमध्ये आउटर मोस्ट ऑर्बिट जे पूर्ण फिल झालेलं असते काय, Octet complete त्याचं जे ऑक्टेट असते ते ऑक्टेट काय असते, कम्प्लीट झालेलं असते. बरोबर आहे, म्हणजे काय सांगितलं, फॉर इनर्ट गॅसेस व्हॅलन्स बँड म्हणजे जो काय इनर्ट गॅसेस मध्ये व्हॅलन्स बँड जो आहे तर तो व्हॅलन्स बँड काय होतो, कम्प्लिटली फिल्ड असतो. फॉर अदर एलिमेंट इट मे बी कम्प्लिटली फिल्ड ऑर पार्शियली फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे व्हॅलन्स बँड हा काय असतो, एमटी असू शकत नाही. जर व्हॅलन्स बँड जर एमटी असेल तर त्या बँडला आपण व्हॅलन्स बँड म्हणू शकत नाही. का म्हणू शकत नाही, तर आपण काय सांगतोय, व्हॅलन्स बँड कुणाला म्हणतोय, द इलेक्ट्रॉन इन द आउटर मोस्ट ऑर्बिट. म्हणजे शेवटच्या ऑर्बिट मध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत तर त्या आउटर मोस्ट ऑर्बिटला काय म्हणतोय, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे मिनिमम एक तरी इलेक्ट्रॉन त्या व्हॅलन्स बँड मध्ये प्रेझेंट असतो. ओके, म्हणून काय म्हटलेलं आहे, इट मे बी कम्प्लिटली फिल्ड. म्हणजे व्हॅलन्स बँड जे आहे तर ते व्हॅलन्स बँड काय असेल, एक तर कम्प्लिटली फिल्ड असेल किंवा पार्शियली फिल्ड म्हणजे त्याच्यामध्ये थोडेफार तरी इलेक्ट्रॉन प्रेझेंट असते. द रेंज ऑफ एनर्जीज पजेस्ड बाय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे त्याची काय व्हॅलन्स बँड जो आहे तर तो व्हॅलन्स बँड अशा पद्धतीने दाखवलाय. मग हा जो व्हॅलन्स बँड आहे तर तो व्हॅलन्स बँड कशापासून तयार झालेला असतो, ऍटमचं जे काय आउटर मोस्ट ऑर्बिट आहे, ऍटमचं जे काय आउटर मोस्ट ऑर्बिट आहे त्यालाच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हटलं जातात. आणि ते जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत तर त्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनलाच व्हॅलन्स बँड म्हटलं जातं. ते जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत तर त्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनलाच काय म्हटलं जातं, व्हॅलन्स बँड म्हटलं जातं. ओके, त्यानंतर आहे कंडक्शन बँड. मग तो कंडक्शन बँड म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा, फॉर मेटल द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर लूजली अटॅच्ड टू द न्यूक्लियस. म्हणजे मेटलच्या बाबतीत काय असतंय, आता मेटलच्या बाबतीत का असं असतंय तर त्याच्यामध्ये जे काय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे कोणते इलेक्ट्रॉन्स आहेत, आउटर मोस्ट सेलचे. बरोबर, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे कोणते सेल ऍटम्स इलेक्ट्रॉन्स आहेत, तर शेवटच्या कक्षेत असणारे इलेक्ट्रॉन. आणि शेवटच्या कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या काय असते, कमी असते. बरोबर, काय असणार आहे मेटलच्या बाबतीत, लेस दॅन 4 असणार आहे. मेटलच्या बाबतीत किती असणार आहे, लेस दॅन 4 असणार आहे. म्हणजे ते जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत तर ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हा जो सेंटरचा जो काही न्यूक्लियस आहे तर त्या न्यूक्लियसली लूजली अटॅचड असतो. म्हणजे त्याच्यामध्ये जे काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतोय कोणामध्ये, आउटर मोस्ट सेलमध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस ह्याच्यामध्ये जे काही बॉन्डिंग असतंय किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतोय तर तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असतोय, कमी असतोय, व्हेरी व्हेरी स्मॉल असतोय. सो दे कॅन डिटॅच अँड बिकम द फ्री इलेक्ट्रॉन्स. ते काय होतात, डिटॅच्ड होतात आणि फ्री इलेक्ट्रॉन म्हणून मूव्ह होतात. मग ते जे फ्री झालेले इलेक्ट्रॉन आहेत तर ते फ्री झालेले इलेक्ट्रॉन कुठं मूव्ह होतात, दिस इलेक्ट्रॉन आर रिस्पॉन्सिबल फॉर कॅरिंग द करंट इन कंडक्टर. म्हणजे हे जे आउटर मोस्ट सेल मध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन आहेत तर हे इलेक्ट्रॉन काय करतात, जो काय करंट आहे तर तो करंट फ्लो होण्यासाठी मदत करत असतो. दिस इलेक्ट्रॉन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर कॅरिंग द करंट इन अ कंडक्टर. कंडक्टर मध्ये जो काही इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतोय म्हणून आपण काय सांगतो, करंट पास होतोय म्हणजे काय, टू फ्लो ऑफ द इलेक्ट्रॉन. त्याला आपण काय म्हणतोय, करंट. टू फ्लो ऑफ द इलेक्ट्रॉन इज कॉल्ड करंट असं म्हणत होतो. म्हणजे जोपर्यंत ऍटमच्या लास्ट ऑर्बिट मध्ये असणारे फ्री इलेक्ट्रॉन मूव्ह होत नाहीत आणि ते मूव्ह झालेले इलेक्ट्रॉन कुठे जातात,
व्हॅलन्स बँड मधून मूव्ह होतात, म्हणजे आउटरमोस्ट सेल मध्ये असल्यामुळे ते लूजली बॉन्डिंग असल्यामुळे ते मूव्ह होतात, डिटॅच होतात आणि ते बिकम अ फ्री इलेक्ट्रॉन्स. आणि ते जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते फ्री इलेक्ट्रॉन काय असतात, रिस्पॉन्सिबल फॉर कॅरिंग करंट इन कंडक्टर. तर करंट पास होण्यासाठी जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स काय असतात, रिस्पॉन्सिबल असतात. हेन्स दे आर कॉल्ड कंडक्टिंग इलेक्ट्रॉन्स. म्हणजे ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर त्या इलेक्ट्रॉनला काय म्हटलं जातं, कंडक्टिंग इलेक्ट्रॉन्स. द रेंज ऑफ द एनर्जी पॉझेस्ड बाय कंडक्टिंग इलेक्ट्रॉन्स इज नोन ॲज द कंडक्शन बँड. म्हणजे ते जे कंडक्टिंग झालेले जे काय इलेक्ट्रॉन आहेत तर ते इलेक्ट्रॉन कुठे जाणार आहेत, तर कंडक्शन बँड मध्ये जाणार आहे. का कंडक्शन बँड मध्ये जातात, तर व्हॅलन्स बँड मधून निघणारे इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्येच का जातात, तर त्याच्यामधला जो काय गॅप आहे कंडक्टरच्या ह्याच्यामध्ये, तर तो गॅप जो असतो तो गॅप 0 असतो. इथे दिलेला आहे ओव्हरलॅप रिजन, तर तो ओव्हरलॅप रिजन 0 असतो. त्यामुळे इथून जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत तर त्यांना दुसरीकडे कुठे जाण्याचा चान्स आहे का नाही, ते कुठे जातात, डायरेक्ट कंडक्शन बँड मध्ये जातात. आणि कंडक्शन व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड जर इलेक्ट्रॉन मूव्ह झाला तर त्या ठिकाणी काय होतोय, इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतो. त्या ठिकाणी काय होतंय, इलेक्ट्रिक करंट जो आहे तर तो इलेक्ट्रिक करंट काय होतो त्या ठिकाणी तयार होतोय. तर त्याला काय म्हटलं जातं, आता हा जो कंडक्शन बँड आहे तर हा कंडक्शन बँड कसा असू शकतो, इट मे बी आयदर एम्प्टी, एक हा पूर्णपणे मोकळाही असू शकतो, किंवा पार्शियली फिल्ड विथ द इलेक्ट्रॉन. पार्शियली फिल्ड कधी होणार आहे, ज्या वेळेस व्हॅलन्स बँड मधले इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये मूव्ह होतील तर त्यावेळेस ते काय होईल, पार्शियली फिल्ड. आता तुम्हाला याच्यावरती एमसीक्यू मध्ये क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो, द कंडक्शन बँड इज डॅश डॅश फिल्ड, कसा असतोय, पार्शियली फिल्ड ऑर एम्प्टी. आणि व्हॅलन्स बँड कसा असतोय, फुल फिल्ड, फिल्ड ऑर पार्शियली फिल्ड. म्हणजे व्हॅलन्स बँड हा एम्प्टी नसतोय परंतु कंडक्शन बँड हा एम्प्टी असू शकतोय. ओके, तर हा जो मेन डिफरन्स आहे तर हा मेन डिफरन्स व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, याच्यामध्ये काय अडचण आहे का. आणि तिसरा जो बँड गॅप आहे, तिसरा जो बँड आहे तर तिसरा बँड आहे फॉरबिडन एनर्जी गॅप. म्हणजे जो काय आपला दोन बँड आहेत, फॉरबिडन बँड, व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड, तर ह्या दोन बँड गॅप मधला जो काही एनर्जी गॅप असतो तो कंडक्टर साठी वेगळा असतो, सेमी कंडक्टर साठी वेगळा असतो आणि इन्सुलेटर साठी वेगळा असतो. तर तो जो काय बँड गॅप आहे तर त्या बँड गॅपला काय म्हटलं जातं, फॉरबिडन एनर्जी गॅप. दिस इज अन एनर्जी गॅप EG between the valence band and conduction band. An electron can lifted from valence band to कंडक्शन बँड बाय ऍडिंग एनर्जी इच. म्हणजे व्हॅलन्स बँड मधून इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये जात असताना त्याच्यामध्ये जी काही EG म्हणजे एनर्जी गॅप, ही जी काही एनर्जी ऍड होते तर ही एनर्जी ऍड झाल्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी व्हॅलन्स बँड मध्ये इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये मूव्ह होत नाही. इथे दिलेलं आहे, इफ वी ऍड एनर्जी लेस दॅन EG मटेरियल will not be accepted because no permissible energy level exists between valence band and conduction band. Therefore, gap between valence band and conduction band is called a forbidden gap. तर व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मधला जो काही गॅप असतो तर त्या गॅपला काय म्हटलं जातं, फॉरबिडन एनर्जी गॅप. मग हा जो गॅप आहे तर तो इन्सुलेटर साठी जास्त असतो, सेमी कंडक्टर साठी स्मॉल असतो आणि कंडक्टर साठी ओव्हरलॅप टू इच अदर. For insulator, this forbidden gap is very large. For semiconductor, it is a very small, and for conductor, there is no much forbidden gap, and the valence band and conduction band overlap to each other. जे फॉरबिडन बँड गॅप जो असतो तर तो फॉरबिडन बँड गॅप काय होतो, ओव्हरलॅप टू इच अदर. सर ती व्हॅलन्सी बँड सांगा रिपीट सर. काय झालं, व्हॅलन्सी बँड. व्हॅलन्स बँड म्हणजे काय सांगितलं, तर जो काय व्हॅलन्स बँड आहे तर तो व्हॅलन्स बँड कोणाला म्हणतो, तर ऍटमच्या ऑर्बिट लास्ट ऑर्बिट मध्ये जे काय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे तर त्याला काय म्हटलं जातं, व्हॅलन्स बँड म्हटलं जातं. आणि हा जो व्हॅलन्स बँड आहे तर तो व्हॅलन्स बँड कसा असू शकतो, पार्शियली फिल्ड अँड पार्शियली ऑर कम्प्लिटली फिल्ड असू शकतो. म्हणजे तो पूर्णपणे एम्प्टी असू शकत नाही. मग तो तयार कशापासून होत असतो, तर ऍटमचे जे काय आउटर मोस्ट सेल आहे, आउटर मोस्ट ऑर्बिट आहे
तर त्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत, तर त्या इलेक्ट्रॉनमुळे काय होत असतो, हा जो हे आहे व्हॅलन्स बँड आहे, तो व्हॅलन्स बँड काय होत असतोय, क्रिएट होत असतो. तर त्यामध्ये आपण व्हॅलन्स बँड म्हणजे काय बघितलं, कंडक्शन बँड म्हणजे काय, आणि फॉर्बिडन एनर्जी गॅप. ओके, आता ह्याच्यानंतर आपल्याला काय आहे, तर बँडचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. त्यानंतर इन्सुलेटर, कंडक्टर आणि सेमी कंडक्टरचा डिफरन्स आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे. तो परत व्हॅलन्स बँड, कंडक्शन बँड आणि फॉर्बिडन गॅपच्या डेफिनेशन दिलेलं आहे. तो बँड गॅप कसा असतोय, तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला अजून ह्याच्यावरती चर्चा करणार आहोत. ओके, त्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड कसा पद्धतीने तयार होतो सेमी कंडक्टर मध्ये, तो आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. ओके, सर तुम्ही काल PDF नाही सेंड केली. PDF का? हा